छत्रपती संभाजीनगर शहरातील उस्मानपुरा या भागामध्ये जे की आपण कोचिंग क्लासेसचं हब म्हणतो, या कोचिंग क्लासेसच्या हबमध्ये केमिस्ट्रीचा एक असा क्लास आहे की जो अल्पावधीतच पालकांच्या विश्वासामुळे, आपल्या निकालामुळे आणि विद्यार्थ्यांच्या पसंतीमुळे अल्पावधीतच नावारूपाला आला आणि तो क्लास आहे यस टू केमिस्ट्री. यस टू केमिस्ट्री या क्लासमध्ये अल्पावधीतच विद्यार्थ्यांच्या यशोगाथा लिहिल्या गेल्या. त्यांचा प्रवास आपण आपल्या या मुलाखतीच्या भागांमध्ये बघणार आहोत. त्यातलीच पहिली मुलाखत आपण एका विद्यार्थिनीची बघणार आहोत आणि या विद्यार्थिनीचं नाव आहे प्रीती दसपुते. केमिस्ट्री या विषयामध्ये 180 पैकी तब्बल 171 गुण या विद्यार्थीने मिळवलेले आहेत. 171 गुण मिळवणं सोपं आहे का? तर अजिबातच नाही. यामागे नियोजन, तिची मेहनत आणि यस टू केमिस्ट्री या कोचिंग क्लासेसने केलेलं सातत्यपूर्ण मार्गदर्शन आहे. तर जाणून घेऊया नक्की कसा होता तिचा प्रवास तिच्याच शब्दातून. तर हॅलो प्रीती, नीट 2024च्या एक्झाममध्ये तू केमिस्ट्री सब्जेक्टमध्ये 180 पैकी 171 गुण मिळवले. त्याबद्दल फर्स्ट ऑफ ऑल तुझं कॉंग्रॅच्युलेशन. तर आपण वळूया आपल्या प्रश्नांकडे. तर मला तुला पहिला प्रश्न विचारायचा आहे की तुला यस टू केमिस्ट्री या क्लासबद्दल माहिती कशी झाली? लास्ट इयर मला नीटमध्ये केमिस्ट्रीमध्ये 105 मार्क्स होते आणि माझा टोटल नीटचा स्कोअर 495 होता. मी रिपीट करायचा डिसिजन घेतला आणि क्लासेसमध्ये माझ्या फ्रेंड्स ला विचारलं मी की कोणता क्लास केमिस्ट्रीसाठी बेस्ट आहे. तर त्यांनी 2-3 क्लासचे सजेशन दिले मला आणि मला यस टूला डेमो बरा वाटला. तर मी 2-3 दिवस स्टार्टिंगला डेमो केले यस टूमध्ये. आणि स्टार्टिंगला आमचे फर्स्ट डेला आमचं ऑर्गॅनिकचं लेक्चर होतं आणि शेखर सरांनी आम्हाला ऑर्गॅनिकचं लेक्चर शिकवलं. मला ऑर्गॅनिकचं लेक्चर खूप आवडलं आणि थोड्या दिवसांनी आमचं फिजिकलचं लेक्चर स्टार्ट झालं आणि आम्हाला फिजिकल सचिन सर शिकवायचे. सरांसोबत इंटरॅक्शन केलं तर सरांनी माझे डाऊट खूप छान पद्धतीने सॉल्व केले. तर मला असं वाटलं की हा क्लास आपण जॉईन करायला पाहिजे आणि अशा प्रकारे मी कंटिन्यू केला क्लास. साधारण किती दिवस तू डेमो लेक्चर केले होते? मी 5-6 दिवस डेमो केले आणि नंतर डिसाईड केले की हा क्लास कंटिन्यू करू. तर एकंदरीत तू 1 वर्ष क्लास केलाय. तर एकंदरीत ह्या 1 वर्षामध्ये तुला यस टू केमिस्ट्री या क्लासेसचं एन्व्हायरमेंट नक्की कसं वाटलं? तुझा या 1 वर्षाचा एक्सपिरियन्स काय? खरं म्हटलं तर एस टूचं जे एन्व्हायरमेंट होतं ते खूप फ्रेंडली होतं. कारण सरांना असं वाटायचं की फ्रेंडली जर एन्व्हायरमेंट असेल तर जे स्टुडंट असतात ते इझिली डाऊट करू शकतात आणि त्यामुळे मी क्लासमध्येच माझे डाऊट्स मोस्टली विचारून घ्यायचे आणि एखादी कन्सेप्ट राहिलीच तर क्लास नंतर विचारून घ्यायचे. आणि जे एस टूमध्ये जे टीचर्स असो, स्टाफ असो आणि माझ्या ज्या फ्रेंड्स होत्या त्या खूप सपोर्टिव्ह पण होत्या आणि त्याच्यामुळे मला असं कधी वाटलं नाही की खरं माझं तर सेकंड रिपीट होतं ह्या वर्षी. तर सरांचे जे फ्रेंडली वातावरण होतं त्यामुळे मला असं कधी वाटलं नाही की माझं रिपीट सेकंड आहे आणि मला प्रेशर पण कधी फील झालं नाही आणि सर आमचे डाऊट्स ते व्यवस्थित क्लासमध्ये करून घ्यायचे. तर साधारण आता हे तू सेकंड रिपीट जे बोलली, तर सेकंड रिपीट करताना थोडंसं एक दडपण असेलच तुझ्यावर की आपलं हे सेकंड रिपीट आहे आणि ह्या सेकंड रिपीटची तयारी करत असताना नवीन नवीन चॅलेंजेस असतात, डाऊट असतो स्वतःवरतीच थोडासा. तर एकंदरीत तू यस टू क्लास निवडला होता. तर क्लास निवडल्यानंतर सरांनी तुझी तयारी कशी करून घेतली? कारण रिपीट आणि तेही सेकंड रिपीट म्हटल्यानंतर तुला कम्पॅरेटिव्हली थोडे जास्त अटेन्शनची गरज पडली असेल. जेव्हा मी ॲडमिशनला आले तर माझे पॅरेंट्स पण सोबत होते आणि माझ्या पॅरेंट्सनी सरांना अगोदरच सांगून दिलं होतं सर हिचा स्कोर असा असा आहे आणि हिचं यावर्षी फक्त केमिस्ट्रीचा एक सब्जेक्ट म्हणजे ऑर्गॅनिक मला थोडा टफ जायचा. तर पप्पाने अगोदर सांगून दिलं होतं सरांना. तर सरांनी तेव्हाच गॅरंटी दिली होती की हिचं मी शॉर्ट यावर्षी ऑर्गॅनिक कवर करून घेईन. ऑर्गॅनिकच नाही तर सरांनी माझं पूर्ण केमिस्ट्रीचंच सांगितलं होतं की तिचं केमिस्ट्रीमध्ये मी स्कोर आणून देईल आणि त्या विश्वास म्हणजे एखादा स्कोर करायचा असला तर टीचर्स आणि स्टुडंटमध्ये विश्वास खूप गरजेचा असतो. आणि स्टार्टिंगला मला थोडं हे झालं होतं बट मी वर्षभर सरांवर खूप विश्वास केला. सरांनी जे पण गोष्ट सांगितल्या मी ती पूर्ण करायची. घरी 90% का होईना 100% होत नव्हते बट करायचे. आता जिथपर्यंत मला माहिती आहे केमिस्ट्रीमध्ये 3 पार्ट असतात, एक ऑर्गॅनिक, एक इनऑर्गॅनिक आणि एक फिजिकल. तर ह्या तिन्ही जे पार्ट आपण म्हणतो तर ह्या तिन्ही पार्टची व्यवस्थित तयारी तुझी कशी झाली आहे यस टूमध्ये? माझं जे फर्स्ट रिपीट होतं त्यामध्ये माझं इनऑर्गॅनिक आणि फिजिकल थोडं फार चांगलं होतं पण ऑर्गॅनिक खूपच वीक होतं. तर मी मोस्टली इनऑर्गॅनिक आणि फिजिकल हे क्लासरूममध्ये कवर करण्याचा प्रयत्न करायचे आणि ऑर्गॅनिक तर सर तो वर्गात करूनच घ्यायचे
आणि जास्त मेहनत मला ऑर्गॅनिकलाच करावं लागली. आणि फिजिकल मी जे सचिन सर होते ते आमच्या क्लासरूममध्ये खूप सारे एक्झाम्पल्स घ्यायचे, घरी पण मी प्रॅक्टिस करायचे. आणि इनऑर्गॅनिकमध्ये माझं DNF कोऑर्डिनेशन हे चॅप्टर जरा टफ जायचे मला. तर सरांनी जी पद्धतीनं ह्यावर्षी जे शिकवलं त्यावेळी म्हणजे सर आमच्या क्लासरूममध्येच जे चॅप्टर्स आहे त्यावरती क्वेश्चन्स सॉल्व करून घ्यायचे क्लासमध्ये. मी घरी येऊन परत सरांच्या मेथडने सॉल्व करून बघायचे आणि मला ते जमायचे पण. ऑर्गॅनिक तर सर क्लासरूममध्ये क्वेश्चन्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स घ्यायचे आणि लास्ट इयर परत कोणता क्वेश्चन्स येऊ शकतो हे पण सांगायचे. त्यामुळे बरेच कन्सेप्ट क्लिअर होऊन जायच्या क्लासमध्ये. आणि एकंदरीत तुमची प्रॅक्टिस कशी करून घेतलेली होती? म्हणजे आम्हाला S2 मध्ये वर्कशीट द्यायचे सर आणि ते वर्कशीट सर आम्हाला सोबत क्लासमध्येच स्पेशल लेक्चर्स अरेंज करायचे त्याचे आणि ते सॉल्व करून घ्यायचे. म्हणजे असं होत नव्हतं की सरने एखादा क्वेश्चन स्किप केला. सर नेहमी क्वेश्चन्स पूर्ण घ्यायचे. त्यांची प्रत्येक एखादा क्वेश्चन बेसिक पण असला तरी सर त्याची कन्सेप्ट समजून सांगायचे. आणि प्रॅक्टिस जर मला सरांनी म्हणजे हे वर्कशीट झाल्यानंतर बुक रेफर केले होते, मी ते घरी जाऊन करायचे. ओके. आणि S2च्या टेस्टबद्दल काय सांगशील? खरं म्हटलं तर S2च्या ज्या टेस्ट आहे त्याला चॅलेंज नाही खरंच, कारण माझा जो मोर दॅन 50% जो स्टडी होता तो टेस्ट थ्रूच झालेला आहे. कारण की आमचे टेस्ट झाल्यानंतर लगेच टेस्ट ॲनालिसिस असायचं. तर आमचा जो म्हणजे टेस्टमधला प्रत्येक जो क्वेश्चन आहे तो पूर्ण म्हणजे कन्सेप्ट क्लिअर करायचा चॅप्टर्सची. टेस्ट झाल्यानंतर लगेच सांगायचं. मला तुला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे खरं तर जितके क्लास मी बघितलेले आहेत, क्लासमध्ये खूप विद्यार्थ्यांचा क्राऊड असतो आणि खरं तर लास्ट बेंचवरच्या बसलेल्या विद्यार्थ्याला सर काय शिकवतील याची आपण गॅरंटी देऊ शकत नाही किंवा त्याला ते समजलं काय हे आपण समजून घेऊ शकत नाही, बरोबर ना? तर तुला जर एखादा डाऊट आला लेक्चरमधला, तर असं कधी झालं आहे का की तुझा तो डाऊट क्लिअर नाही झाला किंवा तुझे किती डाऊट सरांनी क्लिअर करून दिले? खरं म्हटलं तर लास्ट बेंचर मीच होते क्लासवर. अरे वा. आणि परंतु मला असं कधीच वाटलं नाही. मी विचार करायचे आपलं रिपीट आहे आणि आपण कोणता पण क्वेश्चनचा मनात ठेवला नाही पाहिजे. जर हा क्वेश्चन जर फायनल नेटला आला तर काय, म्हणून मी डेअरिंग करायचे, सरांना विचारून घ्यायचे. आणि सरांनी पण असं कधी नाही केलं की क्लासमध्ये माझ्या क्वेश्चनवरती कधी म्हणजे सोपं पण असलं तर सर त्याला सिरियस घेऊन माझा आन्सर क्लिअर करायचे. आणि क्राऊडचा प्रश्न असला तर माझं आधीच असं ठरलेलं होतं की मला असा क्लास पाहिजे तिथं टीचर हा आपल्याशी इंटरॅक्शन करू शकला पाहिजे आणि टीचरने आपल्यावर इंडिव्हिज्युअल लक्ष दिलं पाहिजे. आणि हे मला खरंच S2 मध्ये भेटलं. पण सर माझे डाऊट्स घ्यायचे तर माझे एक तास दीड तास डाऊट्स पण चालायचे. आणि सरांनी पण माझं म्हणजे एक पण असं क्वेश्चन स्किप नव्हते करत. सर सगळे डाऊट्स माझे क्लिअर करायचे. ओके. आणि तुमच्या ज्या टेस्ट व्हायच्या तर त्याचा पेपर ॲनालिसिस वगैरे व्हायचं का? हां, आमचं म्हणजे असं होतं की सरांना आमचे हॉलिडेज जे असतात ते सोडून कधीच असं क्लास मिस होत नव्हता. सर आमचे सकाळी लेक्चर पण घ्यायचे आणि इव्हिनिंगला आमची टेस्ट असायची. आणि ते टेस्ट झाल्यानंतर लगेच सर आमचं डाऊट सेशन पण घ्यायचे. म्हणजे आणि तिथेच आमचा स्कोअर पण आमचे आन्सर की लगेच भेटून जायचे आम्हाला. ओके. सर तिथेच आमचे मार्क्स पण बघून घ्यायचे आणि मार्क्सनुसार स्टुडंटला गाईड करायचे की तुला हे करायला पाहिजे, तुला ते करायला पाहिजे. आणि डाऊट्स तर सर टेस्टनंतरच करून घ्यायचे. ओके. तर जसं तू आत्ता सांगितलं की तूच लास्ट बेंचर होती, तर जर तू लास्ट बेंचर आहे आणि जर तू आज इथे बसलेली आहे टॉपर म्हणून किंवा तू नीट क्रॅक केलेली आहे, तर मला हेच विचारायचं होतं की जसं मी आत्ता बोललो की शेवटपर्यंतच्या विद्यार्थ्यावर सरांचं लक्ष जाईल की नाही जाईल याच्याबद्दल जरा डाऊट असतो. जसं तू सांगितलं की S2 मध्ये तसं नसतं. तर इंडिव्हिज्युअल अटेन्शन S2 मध्ये मिळतं की नाही मिळतं यावर तू काय बोलशील? असं म्हणतात की लास्टच्या बेंचवर जरा कमी अटेन्शन असतं. बट सर जेव्हा टर्न करायचे बोर्डकडे तरी सरांना कळून जायचं की स्टुडंटची काय हालचाल चालू आहे. सर समोरून म्हणायचे की लक्ष द्या. त्या मुलाला कळून जायचं की आपल्याला सांगताय सर. आणि सरांचं इंडिव्हिज्युअल अटेन्शन म्हणजे कोणता सरांचं असं नव्हतं की टॉपर आहे म्हणून याच्याकडे लक्ष. क्लासमधल्या प्रत्येक स्टुडंटवर सरांचं लक्ष असायचं. सर त्याला सेपरेट बोलून त्याला विचारायचे की तुझं काय म्हणजे फीडबॅक ह्या हप्त्याचं काय, कशा टेस्ट होत्यात
किती स्कोर आला सर सगळं विचारून घ्यायचं आहे मला. बर. तर साधारण मला आता तुला असं विचारायचं आहे की आता तू क्लासमध्ये येत होती, तू तयारी करत होती, बट तुझ्या या जर्नीमध्ये तुझे पालकसुद्धा तुझ्यासोबत कनेक्टेड होते, बरोबर ना? क्लासमध्ये टेस्ट होत आहे, त्याचा रिझल्ट, तुझा स्कोर काय येतो आहे हे तुला माहिती होतं. बट ही सगळी गोष्ट किंवा सर किंवा यस2 केमिस्ट्री हा तुझ्या पालकांसोबत या सगळ्या प्रवासात कनेक्ट होता का? म्हणजे तुझा ग्रोथ रिपोर्ट हा पालकांना मिळत होता का वेळोवेळी? मला अगोदर वाटत नव्हतं की माझ्या पॅरेंट्ससोबत सरांचं कॉन्टॅक्ट असेल. बट नंतर मला कळालं की माझ्या म्हणजे मला न माहीत करता माझे मम्मी पप्पा माझा म्हणजे नेहमी रिपोर्ट घेत राहायचे की हिचा स्कोर काय. आणि एकदा तर मला स्कोर खूप कमी आला होता, तर पप्पानी डायरेक्ट सरांना पण मेसेज केला होता की, पण सरांना माहीत होतं. सरांनी माझ्या पॅरेंट्सला समजून पण सांगितलं की सर असं कधी कधी होत असतं, बट ती हुशार आहे, ती करते मेहनत नेहमी. सर माझा स्कोर म्हणजे जो विकली स्कोर माझा असायचा, सर त्याला कधीच मॅटर करत नव्हते. सरांना वाटायचं की मी मेहनत करते, सरांना मेहनत दिसायची, त्याच्यामुळे सर असं कधी बोलत नव्हते की स्कोर कमी आहे जास्त आहे. माझा जो ॲव्हरेज स्कोर होता वर्षभर तो 130 होता. आणि मी नेहमी सरांकडे जाऊन पण म्हणायचे, सर माझा स्कोर 130 आणि तुम्ही मला म्हणतात की तू 150+ घेशीलच नक्की. पण मला विश्वास नव्हता. पण सर म्हणायचे की तू या टेस्ट विश्वासानं दे आणि ज्या मिस्टेक्स होतात त्या परत करू नको. मी असं लक्षात ठेवून मूव ऑन करायचे नेक्स्ट टेस्टला आणि अशा प्रकारे टेस्ट देत राहायचे. म्हणजे खरंच पॉसिबल पण झालं. लास्टला मला स्कोर आला 150+. ओके. म्हणजे सरांनी तुला जे सांगितलं होतं त्या इन्स्ट्रक्शन तू त्या फॉलो केल्या आणि तू गोल अचीव केलेला आहे एकंदरीत. तर तू तुझी इंडिव्हिज्युअल तयारी याच्यासाठी कशी केली होती? माझं जे बायो होतं ते चांगलं होतं. लास्ट इयर माझा बायोचा स्कोर पण चांगला होता, पण माझा केमिस्ट्रीचा स्कोर आणि फिजिक्सचा स्कोर कमी आलेला होता. आणि फिजिक्स असा सब्जेक्ट होता की जो मी खूप प्रयत्नही केला तरी ते आपल्याला माहीत असतं की आपण कुठपर्यंत जाऊ शकतो. ते मला माहीत होतं, मी फिजिक्सला किती पण केलं तरी मी इथपर्यंतच पोहोचू शकते. पण केमिस्ट्री असा सब्जेक्ट होता जो फक्त माझा ऑर्गॅनिकवर राहायचा. पण मी यावर्षी त्याला पण माझा म्हणजे विकनेस नाही बनवू दिली. यावर्षी इनऑर्गॅनिक फिजिकल तिन्ही सब्जेक्ट मी हँडल केले व्यवस्थित. आणि केमिस्ट्रीमध्ये प्रयत्न केला की फुल आपल्याला चांगले मार्क्स केमिस्ट्री प्लस बायोमध्ये घ्यायचे. आणि फिजिक्सला मॉडरेट म्हणजे आपला नंबर सीट आली पाहिजे. अगोदर माझं एम असं काही नव्हतं की मला एवढंच घ्यायचं. माझं एम फक्त गव्हर्नमेंट सीट फिक्स करायची MBBSची आणि नंतर बघू की कोणत्या सब्जेक्टमध्ये टॉप करायचं. ओके. आणि यावर्षी जो केमिस्ट्रीचा पेपर झाला त्याच्यामध्ये माझे जे 171 येत आहे त्याच्यामध्ये मी एक लेफ्ट केला होता कारण मला वेळ नव्हता. आणि जो चुकला आहे माझा इक्वेशन तो फक्त माझे सिली मिस्टेकमुळे झाला. म्हणजे गडबड झाली ती लास्टला की मी बबल सेकंड नंबरला करायचं तर फर्स्टला केलं, तर त्यामुळे तो चुकला. पण असं एक्सक्यूज देऊ शकत नाही आपण. बरोबर आहे. एकंदरीत यस2 केमिस्ट्रीची तुला आवडलेली गोष्ट कोणती? सरांचं इंडिव्हिज्युअल लक्ष आणि स्टुडंटसोबत ऑलवेज इंटरॅक्शन. म्हणजे सर असं जेव्हा ऑफिसमध्ये आम्ही एंटर करायचो की असं वाटतच नव्हतं की आमच्यासोबत टीचर बोलत आहेत. मला तर कधी वाटलंच नाही. म्हणजे माझा एक वीक पॉईंट होता, मी टीचरसोबत इंटरॅक्शन प्रॉपरली करू शकत नव्हते. बट खरंच मला यस2ने शिकवलं की टीचरसोबत कसं इंटरॅक्शन करतात. आणि यावेळी मी फिजिक्स आणि बायोला पण इंटरॅक्शन करायला लागले होते. आणि सरांसोबत जेव्हा मी बोलायचे सरांनी मला कधीच टीचर म्हणून कधीच सजेस्ट नाही केलं. ॲज अ पॅरेंट्स म्हणून मला सर बोलायचे. आणि त्यामुळे मला बरंच फरक वाटायचा की आपल्यासाठी कोणीतरी आहे अजून पण. तर त्यामुळे बराच फरक पडायचा आपल्याला, कोणीतरी आपुलकीचं वाटतं. तर एकंदरीत आता जितकं यस2 केमिस्ट्रीबद्दल आणि शेखर सरांबद्दल मी ऐकलेलं आहे, तर टीचिंगसाठी जितके बेस्ट आहे तितकेच बेस्ट ते विद्यार्थ्यांना मोटिवेट करण्यासाठी सुद्धा आहेत. आता तुमचा हा जो नीटचा प्रवास असतो याच्यामध्ये खूप सारे अप अँड डाऊन येतात. कधी खूप डिमोटिवेट वाटतं, कधी खूप मोटिवेटेड वाटतं. पण डिमोटिवेशनची जी ही फेज असते तर त्या फेजमध्ये तुला सरांनी मोटिवेट केलं होतं का? हां, म्हणजे सरांना तरी वाटायचं मी खूप स्टेबल आहे. बट मला असं वाटायचं की मी खूप अनस्टेबल आहे. मी सरांना स्टार्टिंगला खूप वेळा भेटायला पण गेले. सर आता रिपीट चालू आहे, माझा स्कोर खूप अपडाऊन होतो आहे. स्टार्टिंगला म्हणजे माझा स्कोर खूप छान येत होता यस2मध्ये पण.
बट जसं जसं सिलेबस वाढतो तसं तसा मी माझ्या ॲव्हरेज स्कोरकडे टर्न व्हायला लागले होते आणि म्हणून मला असं वाटायचं सर यावर्षी पण राहून जाईल, मला फिजिक्सचं एवढं काही व्यवस्थित एवढं येत नाही आणि माझा पूर्ण फोकस बायो आणि केमिस्ट्रीवरती आहे. आणि करून करून मी बायोमध्ये किती पण घेते तरी पण केमिस्ट्रीमध्ये नाही आले तर राहूनच जाईल म्हटलं. अशा फेजमध्ये सर मला नेहमी म्हणायचे तू करत राहा, सक्सेस कोणाला लवकर भेटते तर कोणाला लेट भेटते, बट भेटते जरूर. हे वाक्य मला म्हणजे शेवटपर्यंत लक्षात राहिले आणि या वाक्याच्या याच्यावर मी अभ्यास पण करायचे. म्हणजे हा कोणाला लवकर भेटू शकतं, कोणाला लेट पण भेटतं तर आहेच ना, मॅटर ते करतं. आणि सरांचा कॉन्टॅक्ट मला टेस्टच्या लास्ट डेपर्यंत होता. सरांनी मला मोटिवेशन असो, गायडन्स असो, प्रत्येक गोष्टीत हेल्प केली. तर साधारण आता जे अपकमिंग नीट ॲस्पिरंट्स आहेत यांना तू काय सल्ला देशील? माझं म्हणणं आहे की जे आपले टीचर्स असतात त्यांच्यावर पूर्ण विश्वास आपला पाहिजे. टीचर्स कधी पण जे सांगतात त्यावर आपला भरोसा असला तर टीचरला पण उत्साह येतो की स्टुडंट ऐकतं आणि आपण पण त्याला दिलं पाहिजे जे पाहिजे ते. आणि रेग्युलर प्रॅक्टिस एक म्हणजे आपण एखाद्या टेस्टमध्ये क्वेश्चन कमी मार्क्स पण आले, क्वेश्चन जरी चुकला पण ते लक्षात ठेवायला पाहिजे की तो क्वेश्चन चुकला पण आपण नेक्स्ट वेळेस ती मिस्टेक परत नाही करायला पाहिजे. आणि जास्तीत जास्त MCQs प्रॅक्टिस जेवढी कराल तेवढी चांगली. तर थँक्यू सो मच, तू इथे आली, आम्हाला छान तुझा एक्सपिरियन्स शेअर केला. तर धन्यवाद मित्रांनो. प्रीतीची जी स्टोरी आहे ती आपण आज ऐकली. मला आशा आहे की यातून तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल. लवकरच भेटूया नवीन एका अशाच प्रवासासोबत. तोपर्यंत बघत राहा यस2 केमिस्ट्री. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अभ्यास करत राहा आणि आपण भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मनपूर्वक धन्यवाद.